हॅलो गाईज, मी कमल स्टडी झोनवर तुमचं स्वागत करत आहे. गाईज बघा, आज आपण TCS मध्ये झालेले जेवढे पण मनी आहेत तेवढे आपण कव्हर करू. मला असं वाटतंय बहुतेक 120 जवळ टोटल मनी असेल. आणि ही माहिती आहे का, 2022 ते 2025 पर्यंत पूर्ण अपडेट केलं आहे. फक्त मनीचेच क्वेश्चन घेतले आहे आपण. ठीक आहे, असं आपण मनी पहिल्या अगोदर मनी घेऊ, मग आपण वाक्यप्रचार, मग आपण समानार्थी शब्द, असे आपण हळूहळू कव्हर करू. ठीक आहे, तर आज बहुतेक आपण बघू किती पार्ट 1 पार्ट 2 मध्ये किती कव्हर होतात तर. ठीक आहे, चला जाऊ आपण क्वेश्चनकडे. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणताय, चोरी काकडीची शिक्षा फाशीची, है ना. म्हणजे काय म्हणताय तो, की लहान गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा देणे. म्हणजे कसं आहे, लहान गुन्ह्यासाठी म्हणजे कसं छोटंसं त्यांनी चुकी केली आहे पण त्याला शिक्षा किती दिली आहे, मोठी शिक्षा दिली आहे. म्हणजे काय म्हणू आपण, की लहान चुकीसाठी मोठी शिक्षा देणे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, आपल्याकडील थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे. म्हणजे बघा काय म्हणताय तो, की तुमच्याकडे थोडीशी संपत्ती आहे पण तुम्ही त्याचा देखावा किती करत आहे, तुम्ही त्याचा देखावा खूप सारा करत आहे. म्हणजे काय म्हणताय तो, त्याची आपल्याला समानार्थी म्हण अशी घ्यायची आहे. म्हणजे काय, कानात बुगडी आणि गावात फुगडी. तुमच्याकडे आहे थोडंसं पण तुम्ही दाखवत किती आहे, मोठं दाखवत आहे. आणि मी काय म्हणताय, आपण आज फक्त डायरेक्ट फास्ट रिव्हिजन घेऊ. ठीक आहे, जे एक्सप्लेनेशनचे आहे ना ते आपण नंतर व्हिडिओमध्ये होते. याच मनीचं आपण एक्सप्लेनेशनचं दुसरं व्हिडिओ बनवू. ठीक आहे, हा आपण फक्त फास्ट रिव्हिजनसाठी घेऊ. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा बघा, आणि आठवण ठेवा, जे क्वेश्चन आहे ना TCS मध्ये, एक मिनिट, क्वेश्चन आहे ना TCS मध्ये ते रिपीट होतात. बघा, हाच क्वेश्चन पुन्हा आला आहे. ठीक आहे, आठवण ठेवा, जर आपण पूर्ण 2022 ते 25 पर्यंत पूर्ण आपण मनी कंप्लीट करणार. म्हणजे पूर्ण शब्दार्थ आहे ना ते पूर्ण आपण कंप्लीट करणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, एक समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर आपण मनी, वाक्यप्रचार, शुद्ध वाक्य, असे आपण खूप सारे कव्हर करणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, खाल्ल्या घरचे वासे मोडणे. म्हणजे काय म्हणताय तो, उपकार कर्त्याचे हित पाहणे. आता आपण काय करू, फक्त फास्ट रिव्हिजन घेऊ, एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपण नेक्स्ट डेला बनवू. ठीक आहे, ओके. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खालील मनीचा अर्थ पर्यायामधून शोधा. काय म्हणताय, 4 जणांची आई बाजेवर जय. म्हणजे कसं आहे, खूप साऱ्या लोकांना जबाबदारी दिली तर काम कोणतंही धड होत नाही, ते त्याचं म्हणणं आहे. म्हणजे काय, जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी घेणारा कोणीच नसते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हा बघा, हा पण क्वेश्चन बघा पुन्हा रिपीट झालाय. आपल्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणे, कामात बुगडी आणि गावात फुगडी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय, खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजे काय, सामायिक घोडे आणि पाण्या वाचून मेले. म्हणजे काय होतं त्याचा अर्थ, सर्वांची मालकी असलेली वस्तूची काळजी कोणी घेत नाही. म्हणजे बघा, 4 मुलांकडे एक आई दिली आहे तरी त्यांचे ते आईचं देखण पालन कोणी करतात का नाही. म्हणजे तेच मनी याच्यावर लागू होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आज आपण फक्त फास्ट घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. बघा क्वेश्चन, एक मिनिट, थोडा स्मॉल करून घेतो. ठीक आहे, चला बघा. काय म्हणताय, प्रणवचे सेजलवर खूप प्रेम होते. नेमके काय झाले माहीत नाही. आता तिला प्रणवने किती गोष्ट चांगली केली तरी ते आवडण्याशी झाली. म्हणजे काय होते, कोणते व्यक्ती आहे जर आपल्याला आवडणं बंद झाला, मग तो कितीही काही चांगलं केलं तरी ते आपल्याला तो आवडतो का नाही. म्हणजे तेच आहे, ना आवडतीचे मीठ आवडणी. म्हणजे आपला जो व्यक्ती ना आवडत आहे, मग तो कितीही व्यक्ती काहीही चांगलं केलं आपल्यासाठी तरी त्याचं आपलं चांगलं पण आपल्याला वाईटच दिसतो. नेक्स्ट. बघ, नेक्स्ट काय म्हणताय तो, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे काय होणे, सारखीच परिस्थिती असणे. कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासूसुनाचा वाद नेहमी ऐकू येतो. म्हणजे काय आहे, सगळ्यांच्याच घरी ते प्रॉब्लेम असते किंवा अडचण असते. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सारखीच परिस्थिती असणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा, हा पण पुन्हा क्वेश्चन रिपीट झालाय. एक मिनिट,
हा पण क्वेश्चन पुन्हा रिपीट झाला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन काय म्हणताय. बघा, ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी टाळी. म्हणजे काय म्हणताय तो, आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागले. म्हणजे कसं, ज्याच्या घरी आपण राहतो किंवा जो आपल्याला जेवण करायला देते त्याच्याशी आपण कृतज्ञपणे वागायचे. म्हणजे काय होते, चांगल्या प्रकारे. ठीक आहे, हे तर आपल्याला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन करू. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय म्हणताय तो, आज आपण फक्त फास्ट रिझन घेऊ. चालत्या गाडीला खीळ. म्हणजे काय, सुरळीत चाललेल्या गोष्टीला अडथळा निर्माण होणे. म्हणजे बघा, तुम्ही कोणतं चांगलं काम करत आहे, चांगलं काम करताना कोणता तरी अडथळा तुम्हाला येतो, त्याच्या मनीचं म्हणणं आहे की सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा निर्माण होणे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, दुष्काळात 13वा महिना. म्हणजे आधीच्या संकटात अजून भर पडावा. म्हणजे याच्यामध्ये बघा मी सांगतो. बघा, तुमच्या घरी अगोदर कोणी, म्हणजे त्याला रोग झालेला आहे. ठीक आहे, आणि रोग झाल्याच्या वेळेस अजून कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा रोग होईल. म्हणजे काय, आपल्याला अगोदरच आपण अडचणीत आहे. ठीक आहे, अगोदरच आपण अडचणीत आहे आणि अडचणीमध्ये पुन्हा भर होते. कळलं. म्हणजे एक अडचणीतून निघाल्या म्हणजे, किंवा एक अडचणीत असताना पुन्हा त्याच्यामध्ये दुसरी अडचणी येणे. म्हणजे काय होते, आधीच्या संकटात अजून भर पडणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा काय म्हणताय, पुढे दिलेल्या म्हणीचा अचूक अर्थ शोधा. म्हणजे काय, बुडताचा पाय खोलात. म्हणजे हे कसं आहे की बघा, जर संकटे यायला लागली ना आपल्याकडे, तर मग ते चारही दिशाने येतात. कळलं. संकटे जर यायची असली जीवनामध्ये तर मग ते चारही दिशेने येतात. तेच म्हणतात की अवनती होऊ लागली की मग ती सर्व बाजूंनी होते. हा नेक्स्ट. बघा काय म्हणताय तो, खालील म्हणीच्या शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे काय, बळी तो कानपिडी. याचं म्हणजे असं आहे की जो पैलवान किंवा जो सामर्थ्यवान माणूस असतो ना, तो दुसऱ्यावर म्हणजे गाजवतो. ठीक आहे, ज्याच्या अंगात सामर्थ्य असतो तो चित्रावर अंमलबजावणी गाजवतो किंवा अंमलबजावणी करतो. किंवा त्याला तुम्ही समजू शकता की जो पॉवरफुल माणूस असतात तो इतरांच्यावर हे करतात, रोप दाखवत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. खाईन तर तुपाशी या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे. म्हणजे बघा इथे काय म्हटलं आहे, मला जर खाताना तूप मिळालं तरच मी जेवण करणार किंवा मी जेवण करणार नाही. म्हणजे काय आहे, काही गोष्टीचा जर हद्द आपण केला आहे, खूप हट्ट केला आहे, जर ती मिळाली तरच मी जेवण करणार किंवा बाहेर जाणार, नाही मिळाली तर मी घराच्या घरातच राहील. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन खूप मस्त आहे. लंकेत सोन्याच्या विटा. म्हणजे कसं आहे की दुसऱ्याकडे कितीही काही असलं तरी ते आपल्या कामाचं असतं का, नाही. ह्याच्या म्हणीचे आहे की दुसऱ्याच्या वैभवाचा काहीही उपयोग नसते. दुसऱ्याकडे किती मालमत्ता आहे, किती आहे, ते आपल्याला कोणत्याही कामाचं नसते. नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय म्हणताय तो, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हे तर तुम्हाला माहितीच आहे की ऐकावे पूर्ण गावाचा, पण करायचं म्हणजे कोणाच्या, स्वतःचं. म्हणजे ऐकावं कोणाचं, स्वतःचे. बघा काय होते, आपलं जे माहिती आहे ना ते आपण सगळ्याकडे घेऊन घेऊ, पण कोणताही कार्य करताना काय करायचं, आपलं स्वतःचा विवेक यूज करावा. म्हणजे स्वतःची बुद्धी यूज करावी. सर्वांचा विचार घ्यावा व आपल्याला योग्य वाटेल ते करावे. बघा हा पण क्वेश्चन रिपीट झालाय. म्हणून मी म्हणताय की टीचरचे जर आपण पूर्ण क्वेश्चन केले तर आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चनचे मिळेल. आणि आपण माहिती आहे का, कमीत कमी 3,000 ते 4,000 आपण शब्दार्थ कंप्लीट करणार आहे. किती, 3,000 ते 4,000. आणि पूर्ण अपडेट बालविकासपर्यंत, बालविकास, समाज कल्याण, हे पण आपण क्वेश्चन घेतलेले आहे. घरोघरी मातीच्या चुली, सर्वस्त्र परिस्थिती सारखी असणे. हा झालेला आहे क्वेश्चन, म्हणून जास्त वेळ आपण हे नाही करू त्याच्यावर. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, खालील म्हणीचे अर्थ दिलेले आहेत, त्यांच्या वाक्यातील चुकीचा पर्याय शोधा. ठीक आहे, काय म्हणताय, पळसाला पाने 3च. बघा मी पहिले असं एक्सप्लेन करून घेतो. भीताच्या पाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे कसं होतं की जो भित्रा माणूस आहे ना त्याला अधिक त्याच्यावर संकटे कोसळतात. दुसरं नेक्स्ट काय, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे काय, दोष स्वतःमध्ये आहे आणि आपण दुसऱ्याला दोष देतो. ते झालं पाचामुखी परमेश्वर. म्हणजे काय, पुष्कळ लोक जो बोलतात, म्हणजे कसं काही लोक जे आपले ओल्ड लोक असतात ना ते बोलतात की ही गोष्ट खरी आहे, म्हणजे तेच मिनिंग होते. नेक्स्ट काय,
पळसाला पाने तीनच, कुठेही गेले तरी पळसाला किती आहे पाने? तीनच आहे. म्हणजे काय होणे? हा चुकीचा पर्याय आहे. पळसाला पाने तीनच म्हणजे काय होतात? एक मिनिट, कुठेही गेले तरी त्या पळसाच्या पाने हा चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट जाऊ. आज फक्त आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत, सॉरी फास्ट रिव्हिजन करणार आहोत. एक्सप्लेनेशन आपण पुन्हा करू. बघा, कर नाही त्याला डर कशाला? म्हणजे मी चोर आहे नाही, मी चोरी केली नाही तर मला पोलिसही नेणार तरी मला काही राहणार का? काही भीव राहणार का? नाही. म्हणजे काय? वाईट काम केले नसेल तर त्याला कशाचीही भीती नसणार, कशाचीही भीती नसणार. नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणते? आईची माया आणि पोरं जाई बाया, हे तर तुम्हाला माहित आहे. आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो. नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणताय? गरज सरो या म्हणीचा योग्य स्पर्श सांगा. म्हणजे काय? गरज सरो आणि वैद्य म्हणजे काय? आपले काम झाले की मदत करण्याचा विचार सोडणे. म्हणजे बघा, मी हे की मला माझ्या मित्राने मदत केली, जेव्हा मी अडचणीमध्ये होतो, पण माझं काम झाल्यावर तो कोण होता, काय होता, मी हे विसरलो. म्हणजे याच म्हणीचं होते की गरज सरो आणि वैद्य मरो. बघा, हे पुन्हा रिपीट झाली आहे. पळसाला पाने तीनच म्हणजे एकाच माळेचे मणी. म्हणजे कसं होते की एकाच माळेचे मणी किंवा मन सांगतो. बघा, हे 4 लोक आहेत आणि हे चारही लोकांची परिस्थिती किंवा वागणे किंवा हे सेम असतात, म्हणजे एकसारखे असतात. त्यालाच म्हणतात की एकाच माळेचे मणी. हे तर तुम्हाला माहिती आहे, हाजीर तोजीर. हे तर आपण नेक्स्ट मध्ये कव्हर करू. बघा, नेक्स्ट काय म्हणतात तो? ज्याची हा पण बघा, हा पण रिपीट झाला आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की टीसीएस मध्ये क्वेश्चन खूप रिपीट होतात, फक्त त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दुसरं होतं. आश्रयदात्याची स्तुती करणे म्हणजे काय? आपल्याला जो खायला देते की त्याची स्तुती करणे किंवा त्याची स्तुती करणे किंवा त्याला आपलं मानणे, असं म्हणजे त्या म्हणी होते. हां, बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा, हा क्वेश्चन मला असं वाटतं की पुन्हा रिपीट झालेला, बघून घेऊ तरी पण. खालील म्हणी व त्याचा अर्थ दिला आहे. खाईन तशी माती म्हणजे कसं आहे? जे आईबाबानुसार आहे त्यानुसारच ते मुले निघतात. गर्वांचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते. हा बघा, घरोघरी माती चुली म्हणजे काय होते? सारखी परिस्थिती असणे. म्हणजे हा चुकलेला आहे. सर्व चुली एकसारख्या असत नाही, याचं मिनिंग होते की सारखीच परिस्थिती असणे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. अरे एक मिनिट, सॉरी. हा बघ, हा पण झालेला आहे आपला क्वेश्चन की बुडत्याचा पाय खुल्यात अवनती होऊ लागली तर ती सर्व बाजूने होते. म्हणजे संकट जेव्हा कोसळतात ना तेव्हा ते चारही बाजूने येतात. इकडून पण, इकडून पण, इकडून पण आणि इकडून पण. म्हणजे काय? अवनती होऊ लागली तर ती चारही बाजूने होतात. ठीक आहे. बघा नेक्स्ट. इथे काय म्हटलंय? तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे. या म्हणीचा अर्थ शुद्ध म्हणजे या म्हणीचा अर्थ काय होते? मूर्खपणा करून स्वतःचं नुकसान करून घेणे. म्हणजे मूर्खपणा करून स्वतःचं नुकसान करून घेणे. ठीक आहे. आज आपण फास्ट रिव्हिजन करू, कारण मला असं वाटतं की 100-150 क्वेश्चन आहे ते आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे ना. अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे ते माहिती आहे ना तुम्हाला की आपली चादर किती आहे त्याच्यानुसारच आपले पाय पसरावे. म्हणजे आपला ऐपती किंवा कुवतीनुसार ॲडजस्ट करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. म्हणजे कसं आहे? आपण कमवतो 10 रुपये आणि खर्च आहे आपला 100 रुपये. कळलं? हे आपलं जमत नाही. खर्च 10 आहे तर आपला आपली इन्कम 10 आहे तर आपला खर्च सुद्धा 10च असायला पाहिजे. तसं तर कमी असायला पाहिजे. चला ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतात? ठागास म्हणीचा अर्थ काय स्पष्ट करा. हे तर माहिती आहे की शिरास सवाशेर. म्हणजे हा एक माणूस आहे, त्याला त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे ना हा एक छोटा डाकू आहे, त्याच्यापेक्षा त्याला मोठा डाकू मिळाला. म्हणजे काय होतात? शिरास सवाशेर भेटणे. ठीक आहे, कळलं? बघा नेक्स्ट काय म्हणताय? इकडे आळ तिकडे विहीर, दोन्हीकडून आलेल्या अडचणीत सापडणे. म्हणजे बघा, मी इथे उभा आहे, इकडे माझं काय? इकडे पहाड आहे आणि इकडे आहे कुवा. म्हणजे काय होतात? इकडे पण मी जाऊ शकत नाही आणि इकडे पण मी जाऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे की दोन्हीकडून अडचणीत सापडणे. ना घर का ना घाट का, असं असतं ना की इकडे पण नाही जाऊ शकत आणि इकडे पण असत, तशी ती कंडिशन होते ती. चला बघा नेक्स्ट. नेक्स्ट काय म्हणते? टाकीचे घाव सोसला असून देव पण येत नाही. म्हणजे बघा, जेव्हापर्यंत तुम्ही मेहनत घ्या नाही तेव्हापर्यंत तुमचं काही उद्धार होणार का? नाही होणार. श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही, हे आपल्या कॉम्पिटिशन मध्ये होते. बघा नेक्स्ट काय म्हणते? 8 हात लाकूड 9 हात धलपी. याचं मिनिंग काय होते? अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती करणे. म्हणजे मूर्खपणा असं पण माहित आहे का? खूप लेवलवर मोठा मूर्खपणा असणे.
खूप लेवलवर. नेक्स्ट काय म्हणतात, ढवळा शेजारी पोवळा बांधला, वान नाही आणि गुण लागला. म्हणजे कसं आहे बघा, हे तुम्हाला माहित आहे ना, हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे. हा एक वाईट संगतीमध्ये, हा चांगल्या संगतीमध्ये. पण हा मुलगा जर याच्या संगतीमध्ये असतो तर आठवण ठेवा, हा पण वाईट होणारच. म्हणजे काय म्हटलं त्यानं, वाईटाच्या माणसाच्या संगतीत चांगला माणूसही बिघडतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, निंदकाचे घर असे शेजारी. हे खूप गरजेचे आहे. जर बघा तुम्हाला तुमच्यावर किंवा तुमच्या दोषावर किंवा तुमच्या चुकीवर जर कोणी हे करत असेल, दोष करत असेल, तर ते गरजेचे आहे. कारण त्याच्यामुळेच आपण पेटून उठतो आणि लवकर अभ्यास किंवा लवकर आपल्या कामात काम लवकर करून दाखवतो. हे गरजेचं आहे. दोष दाखवणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात सुधारणा असणे. नेक्स्ट बघा काय म्हणताय क्वेश्चन, खालील विधानातील अत्यानंद झाला याचा अर्थ करणारी मन ओळखा. म्हणजे बघा, मुलगा भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी झाला पाहून हे मूल मजुरी करण्याला आईला अत्यानंद झाला. माहिती आहे ना तुम्हाला, इतकी खुशी होणे की आपल्यासमोर जो एवढा मोठा आभाळ आहे तो सुद्धा आपल्याकडे, हा एवढा मोठा आभाळ आहे हा सुद्धा आपल्याकडे लहान होणे. म्हणजे किती आनंद होणे, म्हणजे त्या आईला किती आनंद झाला असेल की आभाळ सुद्धा त्याच्यासमोर ठेंगणे वाटत असेल त्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट समोर करू. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय की तहान लागल्यावर विहीर खोदणे. हे तर माहिती आहे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये. बघा म्हणजे कसं आहे की एक्झाम आता आहे म्हणजे कसं, राजाची परीक्षाचे वेळापत्रक हातात आल्यावर त्याने आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे कसं आहे, एक्झाम आल्यावर अभ्यास सुरू करणे. ठीक आहे, चला नेक्स्ट. ढेंगून मारायला तलवार नको. म्हणजे बघा, काम आपल्याला एवढंच आहे, त्यासाठी एवढा मोठा खर्च करणे काही गरजेचं नाही आहे. म्हणजे आपल्याला हा कपडा आहे, याला जर आपल्याला फाडण्यात आपण चाकूचा उपयोग करू शकतो ना, तर मग त्याच्यामुळे तलवारचा उपयोग करायची काय गरज आहे. म्हणजे कसं, किरकोळ कामासाठी मोठ्याची तयारीची आवश्यकता नसते. लहान गोष्टीसाठी लहानच गोष्टीचा म्हणजे वापर करावा, ते म्हणायला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा तर झालेला आहे तरी मी सांगून देतोय. बघा याचं मिनिंग काय होते बघा, जर तुम्ही खूप भित्रे आहे ना, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अजून तेच वाटते की ते आपल्याला भीतीमध्ये टाकणार आहे. म्हणजे तेच, म्हणजे काय म्हणताय, जीव मुठीत जगणाऱ्या दानूवर ब्रह्मांड कोसळते तेव्हा त्याला कळून चुकले की भीत्यापाठी ब्रह्मार्ष असतो. म्हणजे बघा, भीत्यापाठी ब्रह्मार्ष म्हणजे जो भिणारा माणूस आहे ना, त्याला अजून भिण्याचं कारण मिळतात. म्हणजे तो कोणत्याही गोष्टीसाठी अजून भितोय. चला नेक्स्ट. एक्सप्लेन करायची इच्छा तर होत नाही पण मी सांगून देतोय, कारण हा व्हिडिओ आपल्याला फास्ट रिझनसाठी घ्यायचा आहे. अति तिथे माती. म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचा वाईट अतिरिक्त नव्हतं. एक काम करतोय मी आहे ना, एक्सप्लेन करत नाही, डायरेक्ट क्वेश्चन सांगून देतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा हा आपला सुद्धा रिपीट झालेला आहे, नाचता येईना अंगण वाकडे. ठीक आहे, आपल्या उणे किंवा आपल्या कमीपणासाठी झाकण्यासाठी दुसऱ्याला नाव ठेवणे. दोष स्वतःमध्ये आहे पण दोष कोणाला देणे, दुसऱ्याला देणे. ठीक आहे, नेक्स्ट. बघा हा सुद्धा माहिती आहे का, रिपीट झालाय. जे रिपीट झालाय ना ते मी सोडून देतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. काय म्हटलंय, गर्वांचे घर खाली. ते हा पण रिपीट झालाय, हा तुम्ही वाचून घ्याल. जे रिपीट झालाय ना ते मी सोडून देतो. ठीक आहे, हा एक चांगला क्वेश्चन आहे. बघा काय म्हणताय, पे दक्षिणा लक्ष द प्रदक्षिणा. म्हणजे काय, थोडंसं बाकींना देणे आणि त्याच्यापासून आपलं किती कसं असं मोठं काम काढून घेणे. म्हणजे काय, थोड्याशा मोबदल्याबद्दल काम करून घेणे. म्हणजे लहान काम त्याला, म्हणजे बघा मी कोणाला 5 रुपये दिले आणि त्याच्याकडून 50 रुपये मी परत घेतले. म्हणजे काय आहे, पे दक्षिणा आणि थोड्या मोबदल्याबद्दल जास्त मोबदला करून घेणे. बघा हा सुद्धा रिपीट झालाय, याला राहू द्या. जे रिपीट झालाय ते मी घेत नाही. ठीक आहे, हां बघा नेक्स्ट. थांबून मी कलर चेंज करून घेऊ. बघा, दोन्हीकडून सारख्याच अडचणी सापडणे. हा सुद्धा झालाय, सांगितलं ना मी, इकडे विहीर आणि इकडे पहाड. कुदा कुठे पण दोन्हीकडे नुकसानच होणार आहे स्वतःच. बघा, कुठेही गेले तरी मनुष्याचा स्वभाव सारखाच. म्हणजे काय, पळसाला पाणी तीनच आणि याची समानार्थी मन आहे. माहिती आहे तुम्हाला, सांगा. तेच आपण केलं आहे. सगळीकडे मातीचे चूल तीच आहे. चला नेक्स्ट. बघा हा एक मस्त क्वेश्चन आहे. एक मिनिट. हां बघा काय म्हणताय, हार्ट टेक्निक. हार्ट टेक्निक म्हणजे माहिती आहे काय होते की आपण कोणत्याही परिस्थितीला हारवून घेणे. ठीक आहे ना, अनेक वेळा सांगूनही मुले ऐकत नाही. हे पाहून मुलांच्या एक मिनिट मुलापुढे पालक हात टेकतात. त्यांना माहीत आहे की मी याला किती, म्हणजे कसं उलटा पालथ्यावर
पाणी टाकणं. माहिती आहे ना, जो उलटा मडका आहे बघा, मी सांगतो, हा जो मडका आहे ना, याच्यावर तुम्ही कितीही पाणी टाकला तरी काही होणार आहे का? तीच गोष्ट आहे की तुम्ही कोणाला कितीही सांगलं तरी काही उपयोग होणार नाही. म्हणून माहिती आहे का, ते कितीही होणार नाही, त्याला हारून जी कंडिशन बनते, मी कोणत्याही माणसाला कितीही सांगत आहे तरी तो ऐकत नाही आहे, मग तुम्ही काय करणार की मी त्याला सोडून देणार. कळलं ना? म्हणून मी हात टेकून देणार आपले आणि त्या व्यक्तीला जे करायचं आहे तो करत असणार. ओके, ठीक आहे ना. हा बघा, फुकटच्या म्हशी मागं विकतचं रेडकू. मस्त आहे बघा. ही 5 रुपयाची विन साबण आहे आणि हे केव्हा मिळणार आहे? जेव्हा तुम्ही 5 किलोचं तेल घेणार आहे. तेच त्याच्यावर बघा, मोफत मिळणारी वस्तू उपयोगात आणण्यासाठी आपण न झेपणारा खर्च करतो. आपल्याला लागतं फक्त 1 kg ऑइल, पण आपण 5 kg ऑइल कशाला घेतो की आपल्याला एक 5 रुपयाची साबण फ्री मिळणार आहे. म्हणजे बघा, लहान वस्तूसाठी आपण मोठ्या वस्तूचा खर्च करतो जे काही आपल्याला गरजेचे नसते. ठीक आहे, नेक्स्ट. हा पण क्वेश्चन सेम रिपीटच आहे, म्हणजे स्वतःच्या अंगी जे दोष असते ना, तो क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट जाऊ आपण. हा क्वेश्चन थोडा चांगला आहे बघा. काय म्हणते, चोर सोडून संन्यासाला सुडी देणे. म्हणजे संन्यासाला सुडी म्हणजे फाशी देणे. ठीक आहे, बघा, खऱ्या अपराधाला सोडून निरपराधाला शिक्षा करणे. बघा मी सांगतो म्हणजे काय. चोर हा आहे आणि हा कोण आहे? दुसरा व्यक्ती आहे. म्हणजे चोरी करताना हा तिथून निघून गेला, हा आणि फक्त हा तिथे जाऊन उभा राहिला. म्हणजे काय होईल की ज्यांनी चोरी केला तो तर बाहेर गेला, त्याला सोडून दुसऱ्याला फाशी देणे. म्हणजे कसं आहे की ज्यांनी दोष केलाय, ज्यांनी चुकी केल्या त्याला तर चूक भेटत नाही, म्हणजे त्याला शिक्षा भेटत नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला शिक्षा भेटणे. म्हणजे खरा अपराधी निघून गेला आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणा दुसऱ्याला शिक्षा दिली. हा बघा, हा पण आपल्याला झालाय. मग मी सांगून देतो याचं एक्सप्रेशन. बघा, नावडतीचे मीठ आळणी. म्हणजे काय होते की एखादी व्यक्ती जर ती आपल्याला आवडत नाही, मग ते कितीही गोष्टी चांगली करो, कितीही काही करो, तरी ते आपल्याला आवडते का नाही हे तुम्ही वाचून घ्याल, कारण आपल्याला फास्ट रिझन घ्यायचं आहे. हे बघा, हा पण क्वेश्चन रिपीट आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आपल्या अन्नदात्याची कृतज्ञतेने वागणे. काय म्हणताय, वडी तो कानपिडी. ज्याच्या अंगात सामर्थ्य असते तो इतरावर. हा पण क्वेश्चन रिपीट आहे. किती सारे क्वेश्चन रिपीट झाले या टी-शर्टला. हा बघा, आपण आहे ना, आणि तुम्ही बघाल तुम्हाला असं वाटत असेल की मी एक एक क्वेश्चन खूप वेळा टाकलाय, तुम्ही त्याचं ऑप्शन चेक कराल की तो माहिती आहे कधी खाली असेल किंवा कधी वरता असेल. ठीक आहे, हे बघा, हे तर करावं लागतं आम्हाला. काय म्हणताय, द्यावेचे थोडे आणि त्याबद्दल भरपूर. हे बघा, हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे. म्हणजे किती, कोणाला द्यायचे 5 रुपये आणि त्याच्याकडून किती 50 रुपये काढून घ्यायचे. बघा काय म्हणताय तो, असंगाशी प्राण आणि प्राणाशी गाठ. या म्हणीचा अर्थ ओळखा. म्हणजे काय आहे, असंगाशी प्राण आणि प्राणाशी गाठ. म्हणजे बघा, तुम्ही जर माहिती आहे का वाईट माणसासोबत राहाल तर तुमच्या जीवालाही धोका असतो. म्हणजे बघा, हा चोर आहे, चोर सोबत तुम्ही चोरी नाही करत, पण तुम्ही त्याच्या सहवासात आहे. पण आठवण ठेवा, ज्यावेळेस पोलीस वगैरे आली ना, तेव्हा तुमच्या दोघांनाही पकडणार ते. असं नाही म्हणणार की तू चोरी करत नव्हता. म्हणजे दुर्जन माणसाची संगत केल्यास आपल्या जीवालाही धोका असतो. ठीक आहे. हा बघा, हा तर क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. टीसीएस मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन रिपीट हा वाला आहे. टीसीएस मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन गरज तैरो आणि वैद्य मधो. आपला काम झाला की बाकी गेले चुलीत, तसं क्वेश्चन आहे हे. चला नेक्स्ट. दीड हळकुंडात तेवढी. म्हणजे काय होते, तुम्हाला जर परीक्षेमध्ये 10 मार्क मिळाले, पण आपल्याला असते किती पास व्हायला 35%, मिळाले फक्त थोडेसे. तुम्ही ह्या थोड्याशा मार्कामध्येच माहिती आहे का असं वाटतं की तुम्ही खूप मोठं काम केलं. म्हणजे थोडासा यशाने काय झालं, तुम्ही खूप म्हणजे आकाशात पोचून जातात. म्हटलं ना, जसं म्हणजे कसं बघा, 12वीमध्ये कोणाला जर 35% मिळाले तर त्याला असं वाटतं की मी खूप मोठं काम करलं, आणि थोडासा याच्यामध्ये किती खूप जास्त तो आनंदित होतो. हा पण क्वेश्चन खूप मस्त आहे. बघा काय म्हणताय, भीक नको पण कुत्रावर. म्हणजे कसं आहे की मी कोणाच्या घरी भीक मागायला गेलो, तो एक तर भीक मला देत नाही आहे, पण तो काय करता की माझ्यावर कुत्रा सोडत आहे. म्हणजे माझं फायदा तर काही होणार नाही, पण नुकसान होईलच. म्हणून तो म्हणताय की मदत करू नका, पण आमच्या कामात अडचणी सुद्धा आणू नका. तुम्ही आपल्या कुत्र्याला मागे घ्या, आम्ही दुसऱ्याच्या घरी जातो भीक मागायला. कळलं. नेक्स्ट काय म्हणताय, अंगापेक्षा बोंगामठ. हे माहिती आहे ना, म्हणजे कसं, कोंबडी कितीची आहे 4 आण्याची आणि त्याचा खर्च किती लागला 12 आण्याचा. म्हणजे समजलं, तेच कहत आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिरवणे. कळलं ना.
म्हणजे आहे तुमच्याकडे किती 15 लाख रुपये, पण तुम्ही असं दाखवताय की माझ्याकडे 15 करोड रुपये आहे. आपल्या संपत्तीपेक्षा खूप जास्त दाखवणे किंवा आपली जी कृती आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवणे. हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य पर्याय निवडा. म्हणजे काय होते बघा, आजा मेला आणि नातू झाला, याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला काय होते? बघा मी सांगतो. ठीक आहे बघा. आज आजा मेला आणि त्याच मुलाच्या मुलाला, म्हणजे सॉरी, त्याच्या मुलाला तिथे मुलगा झाला. हा तर फक्त का होता म्हणजे सांगतो बघा. आज तुमच्या घरी कोणाची तरी डेट झाली आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला ड्युटीचं जॉईनिंग लेटर आहे. म्हणजे कसं, एक गोष्टी चांगली होणे आणि एक गोष्टी वाईट होणे, याचा मिनिंगचा अर्थ आहे. बघा हा पण क्वेश्चन रिपीट आहे म्हणून मी खूप सारे क्वेश्चन सोडत आहे. बघा, अखाळात पैलवानाची शिक्षाची किंमत. हां बघा, म्हणजे कसं आहे, एक माणूस आहे, त्याच्यात तुम्हाला म्हणजे बघ सांगा, पाण्यात माहिती आहे का, पाण्यात म्हणजे माशाची किंमत असते. बाहेर कोणाची किंमत असते? बाहेर म्हणजे सांगा की सिंहाची किंमत असते. म्हणजे ज्या गोष्टी जिथे आहेत ना, माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते. म्हणजे ज्या ठिकाणी माणूस आहे त्याच ठिकाणी, म्हणजे पाण्यात माशाला, बाहेर म्हणजे जंगलात सिंहाला, असं आहे. कळलं? बघा नेक्स्ट क्वेश्चन. साखरेचे खाणार त्याला देव देणार. साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ निवडा. जो चांगली इच्छा करतो जो चांगली इच्छा करतो त्याला चांगलाच लाभ होतो. म्हणजे कसा, तुम्ही जर कोणाचा वाईट विचार करणार नाही तर तुमचा नेहमी फायदाच होईल. कळलं? म्हणजे चांगले ठेवा, आपले वर्तन चांगलाच फायदा होणार. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. काय म्हणतात, तो प्रत्येकाच्या दारात त्याची शक्ती वाकोब यांची मर्यादा असते. म्हणजे काय म्हणतात, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे कसं बघा, आपला हा जो गाव आहे, आपण कुठपर्यंत जाणार, हा गावाची जो सीमा आहे तिथपर्यंत जाणार ना. म्हणजे सगळ्या माणसाची, म्हणजे कोणत्याही माणसाची किंवा परिस्थितीची जी सीमा असते ना, शिव असते त्याला, जी सीमा असते त्यालाच म्हणतात की सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे तुम्ही एका निश्चित परिस्थितीपर्यंतच जाऊ शकता. त्याच्या समोर बघा, जसं मी सांगतोय बघा, हे जे आपली, तुम्ही निश्चित फक्त इथपर्यंत जाऊ शकता, याच्या समोर जाऊ शकणार का? नाही. म्हणजे ही झाली कशी तुमची, ही झाली सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट. एक मिनिट, छोटा करून घेऊ थोडा क्वेश्चन. बघा काय म्हणतात, आंब्याच्या झाडाचे मालक समोरून दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलावर त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरणे. चेहऱ्यावर भीती पसरली. बघा मी सांगतो काय, हे मुलं आहेत, हे आंबे तोडायला गेले आणि तिथं आलाय आंब्याच्या झाडाचा मालक. मग तो काय म्हणतात, कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा होणे. आठवण ठेवा, चेहरा पांढरा होणे म्हणजे काय होते, अत्यंत भिणे म्हणजे किंवा भीतीची परिस्थिती असणे. कळलं? म्हणजे किंवा भीतीची परिस्थिती असणे. हे पुन्हा तेच आलंय. किती वेळा झालाय क्वेश्चन रिपीट. नावडतीची मी टाळणी, मी रिपीट क्वेश्चन घेत नाही कारण आपल्याला व्हिडिओ लवकर कंप्लीट करायचा आहे. बघा आता काय म्हटलंय, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. बघा, वामनरावांची आता अण्णांना झाली दशा, पण एका काळी ते अत्तराचे दिवे लावत. बघा मी सांगतो, एका काळी तुमच्याकडे खूप सारे करोड रुपये होते, पण काय केलं तुम्ही, फालतू गोष्टीमध्ये ते खर्च केला आणि आता तुम्हाला करोड सोडली, तुम्ही रोडावर आले. याच म्हणतात, जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असतात ना, तेव्हा तुमच्या घरी अत्तराचे दिवे असतात आणि परिस्थिती संपली की मग घरात अंधार होतोय. कळलंच असेल तुम्हाला. हे बघा, हाच मी म्हटलं मगाशी, आजा मेला आणि नातू. म्हणजे काय होणार की एक गोष्ट चांगली होते आणि दुसरी गोष्ट वाईट. एक पॉझिटिव्ह, ते म्हणतात ना, दो खबर लाया हूँ मैं, एक अच्छी और एक बुरी, इसमें से क्या सुनाऊ. बस तेच याच्यावर आहे. महादेव पाटलाच्या घरी भिंत पडून मोठे नुकसान झाले, पण त्याच वेळी मुलाला नोकरीचा हुकूम आला. कळलं? एक नुकसान, एक फायदा. नेक्स्ट काय म्हणताय, कुल्ला काकडीला राजी. ठीक आहे ना. तेच आहे, लहान माणसं लहान वस्तूनच भरतात. कळलं ना, कोकला. बघा हे तेच, जगात बुवा आणि मनात कावा, जगासमोर सज्जन आणि मनात कपट. म्हणजे तेच म्हणतो की तोंडात काय आणि पोटात काय, तेच आहे. तोंडात दुसरं आणि पोटात दुसरं. म्हणजे समोरासमोर तुम्ही एकाची तारीफ करता आणि पोटात तुमचं हे चालते की हा केव्हा म्हणजे बाहेर होईल किंवा केव्हा जाईल, असं चालते तुमच्या दुसऱ्याच्या पोटामध्ये. नेक्स्ट, धर्म करता कर्म उभे राहते. ठीक आहे ना. बघा म्हणजे कसं आहे, मी कोणतं एक चांगलं काम करायला गेलाय, चांगलं काम करताना माझ्या मागे माहिती आहे का 10 लसांड लागणार. कोणी मला थांबवणार, कोणी मला वाटलं हे काम चांगले नाही, असं नाही का. म्हणजे जे लसांड लागते तेच आहे. भले काम करायला जाताना लचांड मागला नाही. जे काही कामाचे नसते ना, जे आपल्याला थांबवतात लोक, ते फालतूपणाचे. नेक्स्ट काय म्हणताय,
अयोग्य माणसाची संगत असल्याने बघा हा पण क्वेश्चन रिपीट आहे. मी ते सांगितलं ना की तुम्ही जर चोरासोबत असेल तर तुमची ही वाट चोरासोबत लागणारच, म्हणजे तेच आहे. असंगाची संग प्राण्याची वाट, म्हणजे तुमच्या प्राणाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. हा पण क्वेश्चन आपला रिपीट आहे. बघा मीच म्हणत होतो की टीसीएसला खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे. थोडासा यशाने हुरूड जाणे म्हणजे कसं आहे, तुम्हाला 12वीमध्ये 35% मिळाले, जे काही म्हणजे किती आहे, फक्त थोडेसे आहेत, तरी तुम्हाला असं वाटतंय की मी खूप काही मोठं कार्य केले, म्हणजे कसं आहे, थोडाशा यशाने हुरडून जाणे. नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, हा पण खूप मस्त क्वेश्चन आहे. बघा एक मिनिट मी चेंज करून घेतो कलर थोडासा. आई व तिच्या बाळाच्या प्रेम नात्याच्या ऋणानुबंध बंद असते, हे घट्ट असते माहित आहे, ते कुठेही असली तरी त्याची मग मी आपल्या भाषेमध्ये सांगतो. बघा ही आहे गरुड, ठीक आहे, त्याचे पिल्ले कुठे इथे खाली आहेत है ना. आई वरती असेल किंवा कुठे पण असेल, पण त्यांचं लक्ष माहिती आहे का आपल्या पिल्ल्याकडे असतं, म्हणजे त्यांची आईची ममता असते की माझ्या पिल्ल्याला काहीही झालं नाही पाहिजे. म्हणजे आकाशी फिरे घार फिरे आकाशी, पण त्याचे लक्ष कुठं असते, त्यांच्या पिल्ल्याकडे असते. कळलं? ठीक आहे ना. तसे तर आपल्या आई असतात. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, एक मिनिट बस. नेक्स्ट क्वेश्चन, कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची चट्टाणी, हे तर माहित आहे. कहा राजा बोस आणि कहा गंगू तेली, हे तर सांगायची गरज नाही पडत तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, काशीत मल्हारी महात्मा, हे तर माहित आहे. बघा इथे कोणती चांगली गोष्ट चालू आहे आणि आपण जिथे नको ती गोष्ट फालतूपणा आपल्या टांगत होतो, म्हणजे काय आहे, लोकांच्या मधामध्ये जे आपलं नाक टोचतं ना तेच आहे. नको तिथे ती गोष्ट करणे, जी गोष्ट तिथे काहीही कामाची नाही आहे. म्हणजे बघा मी गेलोय मैत्रीला आणि तिथे मी सांगत आहे की माझं लग्न आहे, मी गेलो मैत्रीला आणि तिथे सांगत आहे की माझं लग्न आहे, म्हणजे ही गोष्ट काय झाला, नको ती गोष्ट करणे. ठीक आहे, हा पण क्वेश्चन झालाय रिपीट. जनात एक आणि मनात काय, तुमच्या पोटात काय आणि तुमच्या होठात काय, हीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये. बघा काय म्हणताय, गाढवाने खेत खाल्ल्याचा पाप ना पुण्य, म्हणजे कसं एक दुर्जन म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याच्यावर तुम्ही कितीही उपकार करा त्याच्यावर काहीही उपयोग नसतो. तो माहित आहे, त्याला माहित आहे की हा व्यक्तीने माझ्यावर किती उपकार केलाय, तरी मी याला काही परतफेड करणार नाही. दुर्जनावर उपकार केला तरी त्याचा काही उपकार नसतो. बघा काय म्हणताय, तेजीत चालणाऱ्या व्यवसायाचे दिवाळे निघाल्यावर जवळचे नातेवाईक पंकजाला टाळू लागले. म्हणतात ना, आठवण ठेवा, जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते ना तेव्हा तुमचे खूप सारे मित्र बाकीच असतात, पण जेव्हा तुमची परिस्थिती हालाकीची होते ना तेव्हा कोणीच नसते. म्हणून आठवण ठेवा की स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं, वेळ आल्यावर कोणी कोणाचे नसते. नेक्स्ट, पौराणिक चित्रपटाच्या स्टेजवर अभिनय करताना प्रणयने ओढघटकेचे राज्य, अरे हे तर छोटंसं आहे. म्हणजे काय, ओढघटकेचे राज्य म्हणजे काय, फक्त थोड्या काळासाठी कोणतीही गोष्ट असते. म्हणजे बघा फक्त पावसाळा येतो, ठीक आहे, पावसाळा आला की थोड्या वेळासाठी जमीन म्हणजे हे होते, ओली होते, बाकी मग ते उन्हामुळे वाळून जाते. म्हणजे कोणतीही गोष्ट फक्त काय असते, फक्त थोड्या काळासाठी असते. कळलं? हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल किंवा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या गोष्टी उतरावंच लागेल. म्हणजे बघा हा तालाब आहे, जर तुम्हाला याचं गहिराई किंवा हे किती खोल आहे, खोलाची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला यामध्ये उतरावंच लागेल, तेव्हाच तुम्हाला याची खोलाची माहिती होईल. आपण बघा म्हणजे मी सांगतोय, डोंगर फोडून पोखरून उंदीर काढणे. आपण काम एवढं मोठं केलं, ठीक आहे, काम एवढं मोठं केलं, पण त्याच्यातून आपला प्रयत्न किती मिळाला, फक्त एवढाचा प्रयत्न मिळाला. म्हणजे तोच आहे, आपण काम खूप मोठं केलं आहे पण उंदीर, बघा काम आपण डोंगर एवढं केलं, ठीक आहे, पण भेटलं काय त्याच्यामधून, फक्त उंदीर भेटला. आपल्याला त्याच्यातून सोनं मिळालं का, नाही. आपण गेलो होतो ते डोंगरसाठी की सोनं मिळायला, पण इथं भेटलं काय, उंदीर. म्हणजे एवढं सारं काम केलं आणि फक्त एवढीशे रुपये भेटले मला. कळलं? ठीक आहे. हे बघा तेच सांगितलं ना, हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे की पोटात काय आणि दातात काय. हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे. किती क्वेश्चन रिपीट आहे टीचर्सला, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. कळलं ना? म्हणजे आपण कोणाच्या घरात राहत आहोत, आपण त्याला सांगतो ना, मी मामाच्या घरात राहत आहोत, तर मी कोणाची स्तुती करणार, मामाची स्तुती करणार. हा पण क्वेश्चन मस्त आहे. बघा, देणे कुसळाची आणि घेणे उसाची, आवळा देऊन कोवळा काढणे. म्हणजे सांग, कळलं ना? मी देणे एवढूसं आणि काढणे किती एवढा मोठा. देणे एवढूसं आणि काढणे किती एवढूसं. म्हणजे देणे 5 रुपये आणि काढणे किती 50 रुपये.
हम्म. बघा क्वेश्चन काय म्हणताय, कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले. कालच्या लग्नात तुषारने प्रमाणापेक्षा जास्त लाडू खाल्ले, त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. म्हणतात ना, हे तर माहिती आहे तुम्हाला गोष्ट, कोणत्याही गोष्टीची अति ते माथी करणारच. मग ते कोणतीही असो, खाणं असो, पिणं असो, कोणतीही गोष्ट असो, एक लिमिट किंवा एक सीमा असते त्याची. बघा हा पण झालेला आहे क्वेश्चन. भीक नको पण कुत्रावर. मी सांगितलं ना, ते कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, तेच आहे ते. म्हणून आपण क्वेश्चन रिपीट झालेले आहे ते घेणार नाही, ठीक आहे, कारण 100-150 क्वेश्चन आहे ते लवकर कम्प्लीट करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू. ते तर माहीत आहे. बघा हा एक व्यक्ती आहे, तुम्ही त्याला कितीही चांगलं सांगितलं, कितीही ज्ञान पेरलं किंवा कितीही ज्ञानाची गोष्टी सांगितला तरी त्याच्या डोक्यात काही जाणार नाही. दुर्जन जे व्यक्ती आहे ते कशानेही सुधरत नाही. तुम्ही त्याला मारा, बाहेर पिटा, चांगलं ज्ञान द्या, कुठेही घेऊन जा, तरी ते सुधरतो का? नाही. म्हणजे कडू कारले कडूच राहणार. त्याला तुम्ही साखरेच्या पाण्यात ठेवा, कशाही करा, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दाम करीते काम. तुम्हाला माहीत आहे, जेव्हापर्यंत 50 देत नाही तेव्हापर्यंत काही काम होतात का? मॅक्झिमम तहसील किंवा मॅक्झिमम कोणत्याही गोष्टीमध्ये पैसे दिल्याशिवाय लवकर काम साध्य होत नाही. आणि पैसे दिले तर साहेब 10 मिनिटात प्रेझेंट. हा पण क्वेश्चन बघा रिपीट झाला आहे. डोंगर नाही, हे दुसरं नाही आहे. मला वाटलं की डोंगरकडून तो आहे. चला बघा काय म्हणतायत, दुरून डोंगर साजरे. हे तुम्हाला गोष्ट माहीत आहे का? बघा आपल्याला असं वाटते की जो दुसरा माणूस हा पण इथे आहे आणि हा दुसरा माणूस आहे, याची कंडिशन खूप चांगली आहे. आपल्याला असं वाटते की हा सगळ्याची गोष्टी चांगली आहे, सगळ्याचे चांगलं असेल. पण जेव्हा आपण या व्यक्तीच्या जागेवर जातो ना, तेव्हा आपल्याला वाटते की हा आपल्यानुसार परिस्थितीमध्ये होत आहे. आपल्याला दुरून चांगले दिसते पण याची परिस्थिती त्यालाच माहीत आहे की तो किती खोलात होता. मग कळलं, कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते पण जवळून गेल्यावर तिचे खरी स्वरूप कळते. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, कावळ्याच्या शापाने गायी मरत नाही. शूद्र माणसाच्या वाईट बोलणे तरी ते कार्य बांधून. बघा तुम्ही अभ्यास करत आहे, तुम्हाला 10 लोक बोलतील हे MPSC वगैरे किंवा UPSC वगैरे किंवा हे सरळ सेवा वगैरे काय करतो, काही होत नाही, ड्युटी सगळं पैशानेच चालतात. तेच आहे, कावळ्याच्या शापाने हे किती आपल्याला म्हणले तरी आपण अभ्यास करण्याच्या सोडतो काय? नाही. यांना बोलू द्या, यांना करूनच दाखवायचं आहे. बघा याचा मीनिंग कायटायचा नायटा करणे. म्हणजे बघा ते ऐकलं असेल ना, राईचा पहाड करणे. गोष्ट एवढीशी आहे पण एवढं सांगणे, ठीक आहे ना, राईचा पहाड करणे. नेक्स्ट काय म्हणत आहे, खऱ्याला मरण नाही. सत्य कधी लपत नाही. हे तुम्हाला माहित आहे. सत्याला तुम्ही कितीही दाबा कापा किंवा हा कधी ना कधी नंतर येतोच, किंवा सत्य तो जीवनात आपला सांगतोच की कोणती गोष्ट खरी होती आणि कोणती गोष्ट खोटी होती. नेक्स्ट काय म्हणताय, ती अडचणीत आहे तिला मदत केली तर रिकाम्या जागी. एक मिनिट, ती अडचणीत आहे तिला मदत केली तर ती तुम्हाला दुवा देईल. माहिती आहे ना, याला सोडा. तुम्ही कोणालाही जर तुम्ही मदत केली तर ती तिच्या मनातून तुमच्यासाठी चांगलेच विचार किंवा दुवा निघतील. बघा काय म्हणताय, म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात. ही म्हण आहे, आठवण ठेवा. म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात. हे बघा हे सांगतो, आधीच अडचणीत असताना अजून त्याच्यामध्ये भर पडणं. म्हणजे एखाद्याच्या घरी शिवरात्र. बघा आधीच माझ्या घरी प्रॉब्लेम चालू आहे आणि 2-3 ठिकाणावरून पुन्हा प्रॉब्लेम येणे. म्हणजे तेच म्हणतात, माणूस अगोदरच अडचणीत असतात आणि पुन्हा त्याला अडचणी मिळतात. काय म्हणताय तो, अंगापेक्षा बोंगा मिठा. मस्त जास्त दिखावा करणे. हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झाला. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, टोटल आपल्याकडे क्वेश्चन मला असं वाटते 150 ते 170 काही असले टोटल मनी आहे, ठीक आहे. जेवढे पण टीचर्स मध्ये आले तेवढे पण आपण घेतलेले आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय, महिन्याची अखेर होती पण त्यात 4-5 पाहुणे आले. बघा आपण जो क्वेश्चन केला ना मागे, तोच हा क्वेश्चन आहे. दुष्काळात 13वा महिना. आपल्याकडे अगोदरच पैसे नाहीये आणि त्याच्यावर सुद्धा पाहुणे येतात बिनकामाचे, भिकारी लोक. चला बघा, काळ्या दगडाची रेख म्हणजे न बघा. मला पत्थर की रेख कधी बदल सकती है क्या? नाही, तोच क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट काय म्हणताय, गाव करी ते राव ना करी. म्हणजे कसं आहे बघा, एक कोणतीही गोष्ट आहे की जे गावात सगळं व्यक्ती मिळून करू शकतात, ठीक आहे. मग तो गावाचा एकटा सरपंच करू शकतो का? नाही. तेच म्हटलंय, श्रीमंत माणसापेक्षा एकीच्या बळावर काम करणे. आता बघा
एक काम आहे जो म्हणजे त्याच्यावर किती पैसा खर्च केला तरीही तो होणार नाही, तो फक्त व्यक्तीनेच होऊ शकतो. तेव्हा माहिती आहे का, श्रीमंत माणसाकडे कितीही पैसा असला तरी त्याच्याकडे गावाचे लोक जर सहभागी होत नसेल ना तर तो काम होणारच नाही. एक मिनिट, हा इकडे आला. काय म्हणताय, उंदीर मेला ना गाव घोळा झाला. बघा आहे फक्त एवढंच आहे. तुम्हाला माहिती आहे का, कुठेही एक कुत्र्याचा ऍक्सिडेंट झालाय तर तरी माहिती आहे का तिथे लोक जाऊन विचारतात की काय झालं काय झालं. तर माहित आहे की कुत्र्याचा ऍक्सिडेंट झाला तरी माहित आहे क्षुल्लक गोष्टीचा गवागवा पार होतो. माहित आहे तिथे कुत्रा मेलाय तरी लोक विचारतात काय झाला काय झाला. हे तर तुम्हाला माहीतच असेल. हम्म. हे मस्त आहे. केर डोळ्यात आणि फुंकर कानात, भलत्याच जागी भलताच उपाय असणे. बघा तुम्हाला लागला आहे पायाला आणि तुम्ही कसं जे ऑइंटमेंट किंवा बाम लावता ते कुठं लावताय, डोक्याला. लागलं कुठं आहे, पायाला. आणि बाम कुठं लावता, डोक्याला. तेच आहे, लागलं कुठं आणि करता कुठं. नेक्स्ट काय म्हणताय, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. ते माहित आहे, अतिशय उतावळेपणाचे होणारे मृत्यूचे वर्तन. मी सांगते बघा, एक्झाम आली आहे, 10 दिवस बाकी आहे, तर तुम्ही एवढं स्पीडने करतायत की तुम्हाला हे पण नाही कळत हे पण नाही कळत, फक्त अभ्यास करत आहे पण डोक्याला काही चाललं का नाही. तो फक्त उतावळा आहे, त्याला ती गोष्ट लवकर मिळाली पाहिजे असं वाटते, पण त्यासाठी जीवनामध्ये धैर्य असणं आवश्यक आहे. हा पण येत आहे. म्हणजे बघा, नाकी नऊ याचा मिनिंग होते त्रास होणे. ठीक आहे. नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नवाल. मग तो माहिती आहे ना, तो लहानपणीचा जो कृष्ण आहे तो किती आईला त्यांनी त्रास दिलाय ते तुम्हाला माहिती आहे. तेच होते त्रास देणे म्हणजे काय होते, नाकी नऊ येणे. हा पण क्वेश्चन माहिती आहे का, सांगतो तुम्हाला. हा पण क्वेश्चन टीचर्स मध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा रिपीट झालेला आहे. कोण वेगळ्या फॉर्मेटमध्ये आहे. कधी याचं मिनिंग विचारते, कधी याला एक्सप्लेनेशन मध्ये विचारतो. हा पण क्वेश्चन बघा रिपीट झालाय. आपण क्वेश्चन घेऊ नाही रिपीट वाले. हा क्वेश्चन चांगला आहे. बघा काय म्हणताय, ताटाखालचे मांजर. म्हणजे स्वाभिमानी व्यक्ती जो आहे ना तो कोणाच्याही हाताखाली काम करत नाही. स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही. म्हणजे कसा, हा बॉस आहे आणि हा छोटा आहे. हा कसं म्हणतं की बॉस जसं म्हणणार तसं नाही. जे स्वाभिमानी असतात ना ते स्वतःचं करत असतात. म्हणजे कोणाच्याही नेत्याच्या ते ऐकत नाही. मला जे स्वार्थ वाटते, मला जे सत्य वाटते मी तेच करणार. मी कोणाच्या म्हणजे मंत्रीनुसार हे चालणार नाही की तो ते बरोबर आहे. नाही, मी स्वाभिमानीच्या नुसार चालणार. हा पण क्वेश्चन रिपीट झाला आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हा पण क्वेश्चन रिपीट आहे. हा पण क्वेश्चन रिपीट आहे. बघा काय म्हणताय, पी हळद आणि हो गोरी, कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा. ते माहिती आहे ना, ते तुम्ही लावलं 5 रुपयाचं हळद आणि तुम्हाला असं वाटते की सकाळी होऊन मी गोरी व्हावे, असं होते का? असं नाही होत. कोणत्याही गोष्टीला एक प्रोसेस असते, एक हे असते, धैर्यता असते. ती गोष्ट ती किंवा ती वेळ झाल्याशिवाय तुम्हाला मिळतच नाही. हा असतो आपला कॉम्पिटिशनच्या एक ना धडाधड, एक ना धड आणि भराभर चिंध्या. कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान असणे. बघा मी सांगतोय, हे आपला इतिहास आहे, आपण काय करतो, आणि हे आपलं भूगोल आहे. आपलं जेव्हा इतिहास होत नाही, आपण त्याच्या नंतर भूगोलाकडे वळायला पाहिजे ना. आपण काय करतो, इतिहास भूगोल सामाजिक सगळे एकसाथ. याचं पण धड ज्ञान नाही, याचं पण नाही आणि याचं पण नाही. सगळ्या गोष्टी काय असतात, थोड्या थोड्या असतात. नेक्स्ट काय म्हणताय तो बघा, अतिराग भीक माग. माहित आहे, कोणत्याही गोष्टीवर तुम्ही अतिराग केलेला तर त्याचं नुकसान तुमच्या जीवनात होईलच. अतिरागाने एखादे कृत्य केले असता त्याचे परिणाम वाईट असतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. हा बघा, हा क्वेश्चन तुम्हीच बघा तुमच्या समोर किती वेळा रिपीट झालेला आहे. सांगितलंय मी तुम्हाला किती वेळा रिपीट झालेला आहे. आताच कमीत कमी 4 वेळा रिपीट झाला आहे क्वेश्चन. हा क्वेश्चन मस्त आहे. काय म्हणताय, पुढच्याच ठेस आणि मागच्याच शहाणा. दुसऱ्याच्या अनुभवापासून मनुष्य शहाणा होतो. बघा मी सांगतो काय होते. बघा हा एक माणूस आहे, एमपीएससी किंवा काही करतो. हा आपल्याला सांगतो की आपल्याला कोणत्या चुका करायच्या आणि कोणत्या नाही करायच्या आहे. म्हणजे हा फेल झालेला आहे तर आपण याच्यापासून माहित आहे का, याला ठेस लागलेली आहे आणि याच्या ठेसापासून माहित आहे का आपण शिकतो. ह्याच्या म्हणीचा अर्थ आहे की पुढच्याच ठेस आणि मागच्याच शहाणा. चला बघा, क्वेश्चन झाल्या वाटते 125 पूर्ण कव्हर केल्या. बघा ठीक आहे, तर मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. बघा वेट, एक मिनिट स्लाइड घेऊन घेतो मी. चला इथेच सांगून घेतो मी. बघा आपण माहित आहे का, 2022 ते 2024
2025 पर्यंत मनी, म्हणजे मी सांगत आहे याच्यामध्ये 2024 पर्यंत झाल्या मनी. आणि मी एक व्हिडिओ बनवणार, त्याला पण याच्यामध्ये ॲड करणार. त्याच्यामध्ये बघा आपल्याला बालविकासचे घ्यायचे आहे. बालविकास झालं, मग आपल्याला समाज कल्याणचे घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि एक राहिला आहे नागपूर NMC. बस याचे क्वेश्चन घ्यायचे आहे. बस हे 3 समाज कल्याण, बालविकास आणि नागपूर NMC याचे क्वेश्चन घ्यायचे आहे. बाकीचे माहिती आहे का, मी पूर्ण मनी जेवढे पण आतापर्यंत आलेले आहे, म्हणजे मला असं वाटते, एक मिनिट मी याला क्लीन करून घेतो. चला बघा, मी सांगितलं की आतापर्यंत जेवढे पण, एक मिनिट न्यू स्लाइड घेतो मी. बघा आतापर्यंत पण जेवढे पण TCS ने घेतलेले आहे ना, तेवढे मनी मी पूर्ण कव्हर केले आहे. ठीक आहे. 2025 चे सोडून हे माहिती आहे BMC पर्यंत अपडेट आहे. 2024 ची जी BMC आली होती ना, त्याच्यापर्यंत ते अपडेट आहे. फक्त 3 एक्झामचे बाकी आहेत, ते मी लवकरात लवकर कव्हर करून घेईन. आणि हे सगळं झाल्यावर माहिती आहे का, आपण पूर्णचे पूर्ण माहिती आहे का, बाकी पण शब्दार्थ घेणार आहे. म्हणजे बघा जसं कसं समानार्थी हे घेऊ आपण. हे माहिती आहे का तुम्हाला, समानार्थी शब्द 500 550 काढलेले आहे मी. किती काढलेले आहे मी? 550. अगर जर आपण याचं चारीचे एक्सप्लेनेशन घेतला, आपण एक तर व्हिडिओ असं बनवणार की ज्याच्यामध्ये फक्त फास्ट रिव्हिजन असणार, आणि एक व्हिडिओ असं असणार की आपण याच्याही जे 550 आहे गुणिला 4, म्हणजे आपण TCSचे लगभग किती, मला असं वाटते जवळपास 2000 क्वेश्चन आपण कंप्लीट करून घेऊ. कळलं? TCSचे 2000 क्वेश्चन फक्त कंप्लीट. हा झाला समानार्थीचा. आता विरुद्धार्थी पण सांगतो. बघा विरुद्धार्थी पण माझ्याकडे कमीत कमी मला असं वाटते 400च्या जवळपास आहे, आणि हे TCSचे आहे. जर आपण फास्ट रिव्हिजनचा घेतला तर आपल्याला 400 मिळणार, आणि याच्या चारही ऑप्शनचे जर आपण एक्सप्लेन केलं तर हेही आपल्याला माहिती आहे का जवळपास 1500 ते 1600 पर्यंत हे क्वेश्चन मिळणार. ठीक आहे. हे मी माहिती आहे का समानार्थी, विरुद्धार्थी, मनी, वाक्यप्रचार, त्याच्यानंतर शुद्ध वाक्य, वाक्य रूपांतरण, समास, हे क्वेश्चन मी पूर्ण काढलेले आहे. आणि हे क्वेश्चन जवळपास मला असं वाटते 350 ते 4000 क्वेश्चन आहे. किती आहे? 350 ते 4000 क्वेश्चन आहे. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर आपण पूर्णचा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट. आय एम कमल. बघा आज आपण मराठी व्याकरणची मी तुम्हाला ईबुक दाखवणार आहे, की मराठी व्याकरणमध्ये आपण ना संपूर्ण 4000 प्लस TCSचे प्रश्न कव्हर केले आहे. त्याच्यामध्ये 90 प्रश्न PYQ आहे, आणि 10% जे प्रश्न आहे ते PYQ बेसवर आपण नवीन प्रश्न तयार केलेले आहे. तर यामध्ये आपण समासाचे 500 प्रश्न टाकलेले आहे, प्रयोगाचे 300 प्रश्न टाकलेले आहे, वाक्य रूपांतरण, वाक्याचे प्रकार, असे सगळे मिळून तर याच्यामध्ये 4000 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला ही ईबुक दाखवतोय मी. बघून घ्या. ही ईबुक म्हणजे पूर्ण ईबुक बघा 422 पेजची ईबुक आहे. ठीक आहे. 422 पेजची ईबुक आहे. आणि सगळ्यात जास्त जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रयोग आणि समास, त्यांचे मिळून मी 800 प्रश्न टाकलेले आहे. आणि बाकी टोटल जे पण ग्रामरचे पार्ट आहे, काळ झालं, लिंग झालं, वचन झालं, यांचे सगळ्यांचे याच्यामध्ये प्रश्न टाकलेले आहेत. ठीक आहे. तर ही एकदम 422 पेजची ईबुक बनलेली आहे. याच्यामध्ये तुमचे संपूर्ण महानगरपालिकेसाठी एक नंबर म्हणजे रामबाण उपाय होऊन जाईल तुम्हाला अभ्यास करायला. आणि ही ईबुक सगळ्याच TCSची एक्झाम घेते त्यांना चालणार आहे. याच्यामध्ये आपण टोटली बघा सगळेच कव्हर केलेलं आहे. हे कार्ड झालं, याच्या अगोदर आपण प्रयोग पण सुद्धा घेतलेला आहे. यामध्ये कार्ड झालं, प्रयोग झालं, असं आपण सगळेच चॅप्टर याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला संपूर्ण ईबुक दाखवतोय. बघा ही कार्ड झालं. कार्ड नंतर बघा अजून एक नवीन चॅप्टर येईल. याच्यामध्ये खूप सारे आपण प्रत्येक चॅप्टरचे आपण 300 प्लस प्रश्न केले आहे. आता बघा मराठी व्याकरण, लिंग, याचे पण आपल्याला 300 प्लस प्रश्न दिसत आहे. अजून लिंग झालं, कार्ड झालं, आपण खूप सारं म्हणजे चॅप्टर पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आणि यामधून तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस होणार आहेत. याच्यामध्ये 4000 प्लस प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर झालं मग आपण वचनचे पण 300 प्लस प्रश्न टाकलेले आहे. ठीक आहे. जे पण टॉपिक TCSला खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते टाकलेले आहे. आणि पूर्ण आपण PYQ याच्यामध्ये घेतलेले आहे. तर तुम्हाला ही बुक घेतल्यावर PYQ काहीही करायची गरज नाहीये. ही आणि माझे YouTubeवर व्हिडिओ एवढे केले तरी खूप आहे. त्याच्यानंतर झालं लिंगाच्या नंतर बघा आपण अलंकार सुद्धा 300 प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजे जे पण TCSले आहे ते आपण संपूर्ण टोटली कव्हर केलेलं आहे. याचा बाहेर तुम्हाला काही काम बाहेर कामं जाता नाही. तर तुम्ही बघू शकता वाक्याचे प्रकार सुद्धा टाकलेले आहे. मतलब म्हणजे जे पण चॅप्टर TCSला एकदम परफेक्टली विचारतात ते आपण एकदम परफेक्टली कव्हर केलेलं आहे. 4 ते 4500 प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. मग झालं. त्याच्यानंतर हा बघा कोणता चॅप्टर आहे, विरामचिन्हे. पूर्ण टोटली मी हे कंप्लीट केलेलं आहे तुमच्यासाठी. विरामचिन्हे झाल्यावर बघा शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती सुद्धा विचारतात, की कोणतं म्हणजे सर्वनाम आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. अजून समोर दाखवतो मी तुम्हाला हे झाल्यावर.
शब्दांच्या छाती झाल्यावर वाक्य रूपांतर. मी तुम्हाला सांगितलं ना, मी TCSचं पूर्ण स्टडी म्हणजे एनालिसिस करून ही ई-बुक बनवलेली आहे. ठीक आहे. जर ज्याला पण ही ई-बुक पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा. स्क्रीनवर मी नंबर दाखवतो किंवा याच्यामध्ये पण माझा नंबर दिलाय बघा 7719915057 याच्यामध्ये स्क्रीनवर सुद्धा नंबर आहे आणि जर कोणाला हवी असेल तर मला WhatsAppवर मेसेज करा. ठीक आहे. ही ई-बुक फक्त ₹51 मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. हॅलो गाईज, आय एम कमल. आपण बघा इंग्लिशची काय केलं आहे, प्रॅक्टिस ई बुक क्रिएट केली आहे. ठीक आहे. हे प्रॅक्टिस ई बुक आहे. ठीक आहे. TCSचे जेवढे पण प्रिव्हियस इयर झाले आहे ना ते आपण याच्यामध्ये कव्हर केले आहे. ठीक आहे. मॅक्झिमम खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे, तर रिपीटला आपण क्रॉस म्हणजे काढून टाकलेले आहे आणि जे महत्त्वाचे आहे ते ठेवले आहे. ठीक आहे. आणि जे रिपिटेशनमध्ये पण सुद्धा महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण ठेवलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माहीत आहे का आपण CGL, CHSL, MTS, त्याच्यानंतर CPO असे खूप सारे एक्झाम केले आहे. ठीक आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला की स्टेट एक्झामला जे TCS पेपर काढते ना ते SSC मधूनच पेपर काढतोय. ठीक आहे. मॅक्झिमम जे SSCचे प्रश्न असतात ना तेच आपल्याला माहिती आहे का स्टेट एक्झामला रिपीट होतात. तर मी तुम्हाला PDF दाखवून देतोय. ठीक आहे. याच्यामध्ये सांगून देतोय की काय काय आपण ना घेतलेलं आहे बघा. याच्यामध्ये आपण जे इडियम्स आहेत, ठीक आहे, इडियम्स हे आपण किती घेतलेले आहे 400 प्लस घेतलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वन वर्ड आहे, वन वर्ड आपण किती घेतलेलं आहे 500 प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे. मग आहे एंटोनॅम हे आपण 424 घेतलेलं आहे आणि सुद्धा एवढेच घेतलेलं आहे की ते 424. तर ही लगभग PDF माहिती आहे का 2000 नियर बाय जाईल. ठीक आहे. 2000 नियर बाय MCQ जाईल आणि आठवण ठेवा याच्यामध्ये अपडेट अजून करत राहू आपण. ठीक आहे. तर बघून द्या, मी इकडे PDF दाखवून देतो तुम्हाला. बघा. आणि ही PDF जी आहे ना ती कशासाठी आहे, म्हणजे 2025 मध्ये जे पण एक्झाम होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहे अपकमिंग एक्झामसाठी आणि कोणती जे TCS घेतात ना त्यासाठी खूप जास्त IBPS ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण वोकॅब तर वोकॅब असतो. ठीक आहे. हे बघा PDF बघा आपण काय केलं आहे. ठीक आहे. हे आपलं नाव आहे. ठीक आहे. हे सिनोनिम्स आहे, किती आहे 424 MCQ आहे. बघा पहिले आपल्याला हे तुम्हाला क्वेश्चन दिलं राहील. ठीक आहे. आणि हे कुठे आलं आहे ते आपण दिलं आहे. ठीक आहे. कारण कोणाला असं वाटतं की क्वेश्चन फक्त इकडून तिकडून घेतलेले आहे, तसं नाही आहे. क्वेश्चन जे SSC ला आले आहेत तेच आपण घेतलेलं आहे. हे क्वेश्चन राहील तुम्हाला. ठीक आहे. आणि हे 4 ऑप्शन दिले आहे. या 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आणि खूप जणांचा मला मेसेज आला होता की याला मराठीमध्ये मिनिंग द्या. जर याला आपण मराठीमध्ये मिनिंग देऊ तर मग प्रॅक्टिसच्या भानच काय राहील. मग प्रॅक्टिस म्हणजे काय होते की मॅक्झिमम गोष्टी स्वतःला आठवण आहे. ठीक आहे. स्वतःला आठवण राहील तेव्हाच तर तुमची प्रॅक्टिस आहे ना. आणि ही प्रॅक्टिस PDF आहे. ठीक आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाईल. ठीक आहे. बघा हे जे क्वेश्चन आहे ना हे क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि कुठं आले ते असं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हिचे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे. याची आन्सर की आपण पूर्ण दिलेली आहे बघा, दाखवून देतो. PDFचे दर्शन करून घ्या इकडं पूर्ण. ठीक आहे. असं PDF राहील पूर्ण टोटली. ठीक आहे. आणि हे PDF 110 की 111 पेजचं टोटली बनलेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला पूर्ण PDF दाखवून देतो. ठीक आहे. किती क्वेश्चन आले टाकले आहे मी. हां बघा किती क्वेश्चन टाकले आहे 424 क्वेश्चन टाकले आहे MTSचे. हां गाईस. ठीक आहे. किती क्वेश्चन काढलेले आहे आपण सिनोनिमचे म्हणजे समानार्थी शब्दाचे इंग्लिशचे ते काढले आहे आपण 424. ठीक आहे. आणि मी काय म्हणते हे जे ऑप्शन आहे त्याच्यात तुम्ही काय करा गुगलला सर्च करा आणि ह्याचे ऑप्शन सुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे. मग 424 इंटू किती होऊन जाईल हे 1696 क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे. अभ्यास करताना माहीत आहे का ऑप्शनला सुद्धा एलिब्रेट करणं शिका. ठीक आहे. चला हा झाला तुमच्या सिनोनिम्सचा. ठीक आहे. मग बघा जसं संपेल मग तशीची आन्सर की तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा मी जर इच्छा असती ना तर मी काय केलं असतं, जसं हे काढलं आहे क्वेश्चन त्याला आन्सरला असं हायलाईट केलं असतं, पण ते प्रॅक्टिससारखं नसतं मग. ठीक आहे. मला प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चनला बघा की तुम्हाला क्लिक किती होतात अभ्यास केल्यानंतर. ठीक आहे. मग हे पूर्ण अशी आन्सर की आपण दिलेली आहे. ठीक आहे. बघा पूर्ण याच्यामध्ये 424 क्वेश्चन आहे, तर 424 क्वेश्चनची पूर्ण आन्सर की आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. नेक्स्टमध्ये आपल्याकडे काय आहे, एक मिनिट गाईज. हां बघा कुठे गेले क्वेश्चन. हां नेक्स्टमध्ये आपल्याकडे आहे अँटोनिम्स. ठीक आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आपण ना, जे क्वेश्चन लेटेस्टमध्ये जास्त टाकलेले आहे आपण. ठीक आहे.
लेटेस्ट क्वेश्चन आपण जास्त टाकलेले आहे, कारण मी बघितलं आहे समाज कल्याणला वगैरे माहीत आहे का, ते लोक काय करत आहे की CGL CHSL यातलेच क्वेश्चन ते तिकडे टाकत आहे. ठीक आहे, ओके. आणि जे स्टेटला आलं आहे ते आपण कवर करलं आहे. ठीक आहे, 424 क्वेश्चन आहे, सेम आहे. हे बघ, तुम्ही हे पण PDF बघू शकता, पूर्ण सेम टू सेम PDF आहे. ठीक आहे, पूर्ण सेम PDF जसं आपण प्रॅक्टिससाठी पाहिजे. ठीक आहे, हे बघा क्वेश्चन किती संपले इथे आपले क्वेश्चन संपले किती, 424. ठीक आहे, ठीक आहे. रिलुक्टंट, मग हे काय किती क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, MTS सगळे आपण क्वेश्चन कवर केले आहे. MTSचे बघा, MTS CHSL CGL CPO. ठीक आहे, त्याच्यानंतर मग सिलेक्शन पोस्ट असे ऑल एक्झाम आपण काय केलं आहे, कवर केलं आहे इथे. ठीक आहे, बघा हे. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे मग आपला सगळ्यात फेवरेट टॉपिक, तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, हे आपण किती कवर केले आहे, हे आपण 500 कवर केले आहे. ठीक आहे, आणि हे तुमचं प्रश्न राहील, कुठे प्रश्न आलेला आहे ते इथे दिसेल तुम्हाला, आणि हे त्याचे ऑप्शन राहील. ठीक आहे, असंच आपण प्रकारे केलं आहे. आणि मॅक्झिमम जे आहे ना, मी 1 लायनर टाईप PDF बनवला आहे, कारण तुम्हाला प्रिंटला जास्त खर्च यायला नको. तुम्ही याची अगोदर प्रिंट काढून घ्या, मग मी काय करणार, याचे ऑप्शन जे खाली टाईप करून ना ते सुद्धा PDF तुम्हाला फ्रीमध्ये देणार. ठीक आहे, ओके. कारण मी याच्यासाठी कमी केलं आहे 1 लायनरमध्ये, कारण ही जी PDF आहे ना ती 110 पेजच्या जवळपास बनलेली आहे. ठीक आहे, जर आपण याचे ऑप्शन खाली करू ना तर मग 200-300 प्लस देणार, आणि तेवढं मला खर्च वाटत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला PDF ही तुम्ही प्रिंट काढून घ्या, आणि मी मग खाली ऑप्शनवाली ते पण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, हे बघा, हे सुद्धा आपल्याकडे 500 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन आणि चांगले हायलाइटेड क्वेश्चन आपण टाकलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. हां, हे बघा, जसं किती क्वेश्चन आहे ते आपल्या इथे बघा, किती 500 प्लस प्रश्न आहे. ठीक आहे, जेंटल द सॉंग सनपुट, हे बघा याचे हे क्वेश्चन विचारलेलं आहे. हा MTSमध्ये आलेला आहे 2021ला. ठीक आहे, आणि चांगले क्वेश्चन अपडेट करून टाकले प्रिव्हियस इयरचे सुद्धा. ठीक आहे, मग ह्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे, आणि हा बघा, हा सगळ्यात जास्त येतो आपल्या TCSला. ठीक आहे, पण याचे 400 क्वेश्चन पण महत्त्वाचे घेतलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ द क्लब बोर्ड, हे बघा, हे कुठं आलेला क्वेश्चन, हा CGLला आलेला आहे 4 शिफ्टला, असं पण पूर्ण दिलेलं आहे. ठीक आहे, मग हे त्याचे ऑप्शन्स राहील. ठीक आहे, आणि हा मग दुसरा प्रश्न. ठीक आहे, या प्रकारे आपण इडियम्स पण कवर केलेले आहे. ठीक आहे, आपण फक्त सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड आणि इडियम्स, हे 4 जे खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना ते आपण केले आहे. ठीक आहे, जर इच्छा झाली तर मग आपण काय करू, स्टुडंटची जर असेल तर मग आपण स्पेलिंग मिस्टेकसुद्धा घेऊ, पण तेवढं येत नाही. सगळ्यात जास्त मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त एंटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम्स आणि वन वर्ड यांची जास्तीत जास्त तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. बघून घ्या इकडं PDF हा सुद्धा 110 की 111 पेजचा पूर्ण टोटली PDF हा बनलेला आहे. ठीक आहे, तुम्ही याची प्रिंट काढू शकता, आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, चला बघा किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा किती क्वेश्चन आहे, 400 प्लस क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर मी ही PDF तुम्हाला दाखवली आहे. ठीक आहे, जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर 7719915057. ठीक आहे, इकडे सांगतो 77199150 एक मिनिट इकडे सांगून देतो 5057. ठीक आहे, इकडे सांगून देतो एक मिनिट 7719915057 यावर तुम्ही मेसेज करा, तर मला मी PDFचं प्राईस सांगून देईल. ठीक आहे, आणि आठवण ठेवा ही PDF 50% फ्री आहे. ठीक आहे ना, 50% फ्री म्हणजे कसं, अँटोनेम आणि सायनोनेम्स हे फ्री आहे. जे कुणाला पण पाहिजे ते मला मेसेज करू शकतात, ते मी अँटोसायनमची PDF त्यांना असेच फ्री देऊन देईन. ठीक आहे, कारण सगळ्यात जास्त लोक याचमध्ये कन्फ्यूज राहतात, म्हणून मी ही PDF फ्री ठेवली आहे. ठीक आहे, आणि जे फुल PDF आहे, फुल म्हणजे ज्याच्यामध्ये चारही आहे, एंटो, सायनो आणि वन वर्ड आणि हे, याचं प्राईज आहे. ठीक आहे, ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा मेसेज, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर चला भेटूया मग. चला, खूप तुमची इच्छा होती PDFची, तर मी ते कंप्लीट करून देईल. ठीक आहे, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ. हॅलो गाईज, आज आपण दररोजप्रमाणे काही क्वेश्चन करणार आहे. आज आपण माहिती आहे का, आज आपण हे घेऊ, काय म्हणतात, अलंकारिक शब्द, जे पण पूर्ण TCSला आले आहे ते आपण आज कव्हर करून घेऊ. जास्त नाही आहे, मला असं वाटते बहुतेक 30 किंवा 35 असेल. ठीक आहे, तर चला मग वेळ न गमावता लवकर आपण सुरू करू. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, अर्थ सांगा. कशाचा, अलंकारिक शब्द करणार आहे आज. ठीक आहे, ठीक आहे ना, काय म्हणते, सावळा गोंधळ.
सावळा गोंधळ म्हणजे काय होते? अव्यवस्थितपणाचा कारभार. काय होते? सावळा गोंधळ म्हणजे अव्यवस्थितपणाचा कारभार. ठीक आहे. नेक्स्ट. हां, नेक्स्ट बघा. ठीक आहे ना. काय म्हणताय? खाली शब्द व त्याचे अर्थ दिलेले आहे, त्यातील चुकीचा पर्याय सांगा. ठीक आहे बघा. हा होते मनमुराद. मनमुराद म्हणजे काय होते? मनासारखे किंवा मनासोक्त. दुसरा काय? मेतकूट. मेतकूट म्हणजे काय होते? घनिष्ठ मैत्री. तिसरा काय? रामबाण. रामबाण म्हणजे काय होते? अचूक व गुणकारी उपाय. हा इम्पॉर्टंट आहे. हा खूप साऱ्या एक्झामला आलाय. आणि हा बघा मृगजळ. मृगजळ म्हणजे शुद्ध जल नाही होत. मृगजळ म्हणजे असं भ्रमित सारखं होते. माणूस भ्रमामध्ये असतो की त्याला वाळवंटात पाणी दिसते ना, तोच होते म्हणजे मृगजळ. नेक्स्ट आहे बोंबल्या गणेश. हा पण इम्पॉर्टंट आहे. हा समाज कल्याणला पण आलेला आहे बहुतेक. ठीक आहे ना. बोंबल्या गणेश म्हणजे काय होते? की नेहमी अशुभ बोलणारा किंवा अमंगळ बोलणारा. नेहमी अशुभ किंवा अमंगळ बोलणारा. हां, नेक्स्ट आहे हा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. आहे तो चविचरण. चविचरण म्हणजे काय होते? त्याच गोष्टीची वारंवार चर्चा करणे. म्हणजे कसं आहे? एकच एक गोष्टी माहीत आहे का? तो पुन्हा पुन्हा सांगणे ना. एकच एक गोष्टी तो पुन्हा पुन्हा सांगतो, त्याला काय म्हणतात? चविचरण. हां, नेक्स्ट काय म्हणताय? यक्ष प्रश्न. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. योग्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे काय होते? तो आहे निर्णय घेण्यास कठीण प्रश्न. म्हणजे असा प्रश्न आहे की त्याला निर्णय घेण्यास वेळ लागतो किंवा त्रास येतो किंवा आपल्याला कठीणाई होते. नेक्स्ट म्हणजे काय आहे? अक्षरशत्रू. या शब्दाचा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे काय होते? अक्षर ओळख नसणार. म्हणजे मत आहे याला काय म्हणतात? की ज्याला शिक्षणापासून काहीही अर्थ नाही किंवा त्याला शिक्षणात रस नाही. नेक्स्ट म्हणजे काय? काळाबाजार. काळाबाजार म्हणजे काय होते? खोटा व्यवहार. माहिती आहे तुम्हाला काळाबाजार म्हणजे? हाय. नेक्स्ट काय? एरंडाचे गुऱ्हाळ. म्हणजे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? फक्त निष्फळ बळबळ करणे. म्हणजे काहीही त्याचा अर्थ होईल का? नाही. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन समाज कल्याणला पण सुद्धा आलेला आहे. समाज कल्याणचे पण आपण घेणार आहे. ठीक आहे. काय माहिती आहे? काय म्हटलं त्याने? मुठीने मारलेले ठोसे. याला म्हणतात मुष्टिमोदक. नेक्स्ट अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ सांगा. ठीक आहे ना. पहिला काय म्हटलं? अर्धचंद्र. अर्धचंद्र म्हणजे माहिती आहे काय होते? त्याला काढून टाकणे किंवा भगवणे किंवा हकलणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय? गळांतर. गळांतर म्हणजे काय होते? भीतीदायक संकट. ठीक आहे. त्याच्यानंतर सी मधाची बोट म्हणजे काय होते? खोटी आशा. ठीक आहे. आणि हरिश्चंद्र म्हणजे काय होते? सत्यवचनी माणूस. ठीक आहे ना. नेक्स्ट. हा बघा, हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झालाय की नाही? मी तेच म्हटलं की TCS मध्ये पुन्हा पुन्हा क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे ना. नेक्स्ट. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा जो व्यक्ती आहे ना, जो चांगल्याने बसत नाही, इकडे तिकडे वाजत राहतो, तो आहे. नेक्स्ट. याच्यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे. कर्णाचा अवतार म्हणजे उदार व्यक्ती, हा बरोबर आहे. देव माणूस म्हणजे चांगला माणूस. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख व्यक्ती. आणि कुंभकर्ण म्हणजे अत्यंत पराक्रमी नाही होत, तो होते झोपाळू व्यक्ती. झोपाळू व्यक्ती. मला वाटतं हा पण क्वेश्चन बघा पुन्हा रिपीट झालाय. बघा सेमच क्वेश्चन आहे तो. फक्त माहिती आहे का? खाली दिलाय. आहे ना सेमच क्वेश्चन? आहे का? मग ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ मग आपण. बघा 7.5 म्हणजे काय होते? 7.5 म्हणजे होते आपत्तीचा काळ. माहिती आहे ना? आपण म्हणतो मागच्या मागे 7.5 लागली आहे. बघा हा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सेम टू सेम क्वेश्चन रिपीट आहे. तर मग हा क्वेश्चन आपण घेऊ नये. नेक्स्ट. कळीचं नारद. कळीचं नारद या हा चुकून वाक्यप्रचार आलाय. तरी याला मला असं वाटतं हा वाक्यप्रचार नाही, हा अलंकारिकच आहे. कळीचं नारद म्हणजे काय होते? भांडणे लावणारा. आपल्या घराकडे असते ना, हा एक हे मधात इकडे पण भांडण लावते आणि इकडे पण भांडण लावते. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे.
हा समाज कल्याण किंवा बाल विकासला आलेला आहे, ठीक आहे ना. अळणीवरचे शंख म्हणजे काय होते, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती, म्हणजे उच्च पदावरील आहे पण तो अपात्र आहे तो. त्याच्यानंतर आहे अग्निपरीक्षा. अग्निपरीक्षा म्हणजे काय होते, कठीण परीक्षा, हे तर सांगायची गरज नाही. नेक्स्ट आहे गाजर पारखी. गाजर पारखी म्हणजे काय होते की त्याला कसलीही पारख नसणे किंवा कसलं नॉलेज नसणे, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे. काय म्हणताय तो, अळेल तट्टू. अळेल तट्टू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ सांगा. म्हणजे काय होतंय, आपलाच एकाच चालवणारा किंवा जो एकाच व्यक्तीला अडेल आहे किंवा एकाच वस्तूला अडेल आहे तो. नेक्स्ट आहे पांढरा हत्ती. बघा, जो पांढरा हत्ती आहे तो आपला कोणत्याही कामाचा असतो का नसतो, तो म्हणजे खर्चाची बाब आहे, फक्त खर्च आहे, त्याच्यापासून आपल्याला उपयोग काहीच नसते. नेक्स्ट काय म्हणताय, पायातील काटा. पायातील काटा माहिती तुम्हाला, पायातील काटा असेल तर तो आपल्या मार्गात अडथळा निर्माण करणारच. नेक्स्ट काय आहे, अण्णावरचे पाणी. अण्णावरचे पाणी म्हणजे काय होते, क्षणभर असणारी गोष्ट. सॉरी क्षणभर नाही, क्षणभंगूर असणार, म्हणजे तेच होते क्षणभंगूर म्हणजे किंवा कमी वेळासाठी असणारी गोष्ट, क्षणभर गोष्ट. नेक्स्ट आहे कूपमंडूक. कूपमंडूक समजतं तुम्हाला. बघा, हा एक हे आहे विहीर, त्याच्यामध्ये जो बेंडूक असतो त्याची माहिती आहे का. कुवती म्हणजे किंवा त्याची विचार करण्याची शक्ती फक्त कुव्यापर्यंतच असते, म्हणजे विहिरीपर्यंतच असते. म्हणून याला कूप म्हणजे कुवा आणि मंडूक म्हणजे होते बेंडूक. म्हणून त्याला म्हणते की लहान वृत्ती, म्हणजे ज्याची सोच लहान असते ना त्याला म्हणते लहान वृत्तीचा व्यक्ती किंवा संकुचित वृत्तीचा व्यक्ती. नेक्स्ट बघा, काळा बाजार. हा क्वेश्चन रिपीट झाला आहे, म्हणजे खोटा व्यवहार. नेक्स्ट आहे कळसूत्री बाहुली. म्हणजे ते तर माहिती आहे ना, इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती किंवा इतरांच्या हाताखाली असणारी व्यक्ती, ठीक आहे. अलंकारिक शब्द, मला असं वाटतं एक मिनिट थांबा. बघा, अलंकारिक शब्द, अरे एक मिनिट, हे जे अलंकारिक शब्द आहे ना ते असं वाटते कमी आहे. आपण समाज कल्याण किंवा याची बालविकासमध्ये काय आले असेल तर घेऊन घेऊ. 2025 पर्यंत हे अपडेट आहे, ठीक आहे, BMC पर्यंत, ठीक आहे. तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब, ठीक आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईस, बघा, आय एम कमल. मी तुम्हाला सांगणार होतो ना की जे TCS आहे ना, TCSचे आपण ओरिजिनल प्रश्न मी तुम्हाला सांगितले होते की लवकरात लवकर नाही का ते काढले होते आपण, जे आन्सर की फॉर्मेटमध्ये नाही का, जे आन्सर की फॉर्मेटमध्ये काढले आहे त्यांना मी काय केलं, आता प्रिंट फॉर्मेटमध्ये केलं आहे. काय केलं, प्रिंट फॉर्मेटमध्ये. कारण ते माहिती आहे का, एका पेजवर फक्त माहिती आहे का 4 MCQ येत होते. एका पेजवर फक्त 4 MCQ होते, समोर 4 आणि मागे 4. तर त्याच्याने कसं प्रिंटरचा पोस्ट आहे ना जास्त जात होता. तर आम्ही काय केलं की जे आहे त्यांना म्हणजे प्रिंट फॉर्मेटमध्ये आणलं, म्हणजे कसं जेणेकरून तुमचं प्रिंटचाही खर्च वाचेल आणि असं वाचायला माहिती आहे का, कारण त्याच्यामध्ये कसं मराठी मिनिंग वगैरे काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी मिनिंग वगैरे काही नव्हतं, असं एक्झाम्पल नव्हतं, अशी व्याख्या नव्हती, हे सगळं नव्हतं. फक्त हे दिलं होतं आणि फक्त त्याचं आन्सर दिलं होतं. म्हणजे त्याच्याने काय होत होतं की तुम्हाला जर कोणते शब्द किंवा कोणती वाक्य जर माहीत नसतं ना तर ते तुम्हाला रट्टा मारत होते किंवा तुम्हाला माहिती आहे का गुगलवर सर्च करायला लागत होते, ठीक आहे. पण आपण काय केलं, तुमचं काम पूर्ण इझिली करून टाकलं. आणि बघा, मी तुम्हाला डेमो दाखवतो, डेमो का फुल स्पीड दाखवतो. पूर्ण 84 पेजची माहिती काय बघा, पूर्ण 84 पेजची माहिती आहे आपण ईबुक बनवली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण स्टार्टिंगला इडियम्स आहे, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. बघा, इकडे इडियम्स झाले, स्टार्टिंगला इडियम्स आहे पूर्ण, म्हणजे इडियम्स स्टार्टिंगला आहे. 32 ते 33 पेज माहिती आहे का, फक्त इडियम्स आहेत, ठीक आहे. आणि हे इडियम्स झाल्यानंतर बघा, आता बघा हे इडियम संपले आपले. हे इडियम संपल्यानंतर मग काय इथे बघा, मग आहे तुमचे एंटो, ठीक आहे. एंटो बघा, विरुद्धार्थी शब्द बघा, हे नंबरवर सोडून द्या, ह्याच्यानं काही तकलीफ नाही होतात. बघा, हे मूळ शब्द दिलाय तुम्हाला इथे, मूळ शब्द, ठीक आहे. आणि मग याचा विरुद्धार्थी दिलाय, ठीक आहे, फेथफुल, ठीक आहे ना. हा काय होते, हा होते विश्वासघात करणारा, विश्वासघात करणारा. आणि फेथफुल म्हणजे काय होते, फेथ म्हणजे होते विश्वास आणि फुल म्हणजे असणारा, ठीक आहे, विश्वासू, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, कळलं, ठीक आहे ना. वॉलेंट म्हणजे काय होते, हिंसक किंवा झगडा करणारा, ठीक आहे. आणि पीसफुल म्हणजे काय होते, शांतप्रिय.
पीसफुल म्हणजे काय होते, शांतप्रिय म्हणजे हिंसक, ठीक आहे ना. क्लाउज म्हणजे काय होते, कारण, आणि डिस्ट्रॉय म्हणजे काय होते, नाश करणे. डिस्ट्रॉय म्हणजे काय होते, नाश करणे, ठीक आहे. डिलिजंट म्हणजे काय होते, परिश्रमी, आणि लेझी म्हणजे काय, आळशी, ठीक आहे. या प्रकारे माहिती आहे का पूर्ण विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपण टाकलेले आहे. हे पण मला असं वाटतं 150 की 250 प्लस असेल, ठीक आहे. आणि जसं विरुद्धार्थी शब्द संपलं तर मग बघा, हे माहिती आहे काय आहे, हे आहे तुमचे प्रोवर्ब. प्रोवर्ब, ठीक आहे ना. प्रोवर्ब मध्ये बघा हे दिलंय, याच्यानंतर तुमचे काय मिनिंग होऊ शकते ते पण पूर्ण दिलंय. आणि जर जमेल ना तर हे पूर्ण पीडीएफ माहिती आहे का मी तुम्हाला इथे युट्यूबवर व्हिडिओ देईल, नाही तर मग पेटकोस मध्ये देईल. पेटकोस जास्त प्राइस नसेल, फक्त 49 रुपीज माहिती आहे का आपण प्राइस ठेवायची, ठीक आहे. 49 रुपीज. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण म्हणजे काय होईल डिटेल करून सांगणार, म्हणजे ठीक आहे. टेक द हँड्स टू क्लॅप, कळलं. आपण म्हणजे हेच आता आपण रिव्हिजन मध्ये सुद्धा घेणार आहे, ठीक आहे. जसं प्रोएप सुद्धा बघा, खूप सारे प्रोएप्स आपण काढलेले आहे. ओके, हा बघा प्रोएप्स मध्ये मग काही काही जे शॉर्ट्स मिनिंग आहे ना ते सुद्धा दिलेलं आहे बघा. म्हणजे काही काही म्हणजे डायरेक्ट दिलेलं आहे की त्याच्यामध्ये एक्सप्लेनची गरज नाहीये. जमेल ना तर मी तुम्हाला माहिती आहे का एक्सप्लेन करून सांगून देईल, ठीक आहे, 1-2 दिवसात. चॅरिटी बिगन्स ॲट होम्स, ॲट ऑल द एल्स, फॉर्च्यून द फेवर्स, इझी आहेत सगळं. कारण सगळ्याच्या माहिती आहे का आपण हे दिलं आहे ना. इथून बघा, हा क्वेश्चन माहिती आहे का याला आला होता जीएमसी नांदेडला. हा क्वेश्चन जीएमसी नांदेडला आला होता. त्याच्यानंतर बघा ते झालं. मग तुमचं आलं काय, मग तुमचे इंग्रजी शब्द काय, मग सायनोनिम्स आहेत, ठीक आहे. हा इंग्रजी तुमचे शब्द राहील, ठीक आहे ना. इबिंग आणि रिग्रेशन हा याचा राहील समानार्थी म्हणजे सायनो. आणि याचा मिनिंग काय होते ते तुम्ही समोर दिले आहे. जसं हे दिलं आहे डिक्लाइन, बिघडणे किंवा ह्रास होणे, आपण याला कमी होणे सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे ना. मग हे बघा हे हा शब्द खूप महत्वाचा आहे, फ्राझिल. हा शब्द आहे ना खूप महत्वाचा आहे. याला नाजूक कंडिशन असते ना ती आहे, सहज तुटणार. त्याच्यानंतर प्रिमेटिव्ह, प्रिमेटिव्ह म्हणजे काय होते, प्राचीन मूळच्या, प्राचीन मूळच्या, एनिशियंट प्राचीन, आदिम, साधा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय झिरपनेस, प्रिडेट, ठीक आहे ना, प्रिझर्वेन्स वगैरे बघा पूर्ण आपण ना करून दिलाय. पूर्ण म्हणजे मराठी मिनिंग सुद्धा म्हणजे 84 पेजची आहे. म्हणजे पूर्ण ओरिजिनल जे पीडीएफ आहे ना, जर तुम्हाला शक असेल ना तर मी याचं माहिती का आन्सर की तुम्हाला देईल आणि हे पण देईल तुम्हाला. ज्यांना पण असं वाटते की सरने इकड तिकडचे क्वेश्चन घेतले तर तुम्हाला आन्सर की देईल जे मी ओरिजिनल काढले आणि हे सुद्धा देईल. याच्याने तुम्हाला फायदा काय होईल की तुम्हाला समजून जाईल की ओरिजिनल म्हणजे वस्तू काय होते म्हणून, कळलं. हे पूर्ण टीसीएस चे ओरिजिनल प्रश्न आहे, ठीक आहे. बघा ह्या एंडिंग पर्यंत आपण स्पेल करेक्ट पर्यंत आलो. याच्यामध्ये आपण पूर्णचे पूर्ण टाकले आहे, ठीक आहे. दिसले तुम्हाला हे बघा 84 पेजची पूर्ण पीडीएफ आहे. ओके. आणि जर जमेल ना तर जो पीडीएफ घेईल किंवा मी काय करेल याच्यात छोटंसं पेट सांगेल, त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये सांगेल की करावं काय लागतं, म्हणजे एकदम इझिली. जसं बोल्ड हॉटकॉल दिलाय, ठीक आहे ना. स्पेलिंग समवन थंडर दिलाय. तर या सगळ्यामध्ये माहिती आहे का ह्याचे जे नवीन नवीन प्रश्न आले ना ते मी तुम्हाला काय करेल सांगण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. सतत मन बदलणे वगैरे नाही का, इझिली आहे, असं इझी आहे, ठीक आहे. जर जमेल ना तर मी याचं काय करेल पेट प्रोसेस काढून देईल. फक्त किती 51 मध्ये होऊन जाते आपला. त्याच्यामध्ये आपण ई बुक सुद्धा देऊन देऊ, ठीक आहे. पण हे जे याला वेळ लागेल थोडंसं, ठीक आहे, कारण याला रेकॉर्ड करायला वेळ लागेल. तर तुम्ही ई बुक घेऊन माहिती आहे का स्टार्टिंगला वाचणं चालू करून द्या. म्हणजे जे ओरिजिनल जे पीडीएफ आहे ना ते तुम्हाला स्टार्टिंगला समजून जाईल, ठीक आहे. इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. आणि लवकरात लवकर असं ओरिजिनल पीडीएफ नाही का, म्हणजे जे टीसीएस ला ओरिजिनली आलेले आहे. एक मिनिट गाईज, टीसीएस ला ओरिजिनली आले याच्यामध्ये कमीत कमी 2000 ते प्रश्न तुम्हाला मिळणारच, ठीक आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जर घ्यायचं असेल तर परचेस करू शकता. आणि आठवण ठेवा याची फीस फक्त 51 रुपीज आहे. किती आहे, फक्त 51 रुपीज. आणि कोणाला परचेस करायचं असेल तर हा माझा नंबर आहे 7719915057. हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता, आणि व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. आणि एक महत्वाची गोष्ट सांगत आहे की हे जे आहे काय म्हटलं याच्यामध्ये एक पार्ट राहिलेला आहे, तो आहे वन वर्डचा. तो सुद्धा माहिती आहे का 150 प्लस आहे. तो पण जसं होईल तसं मी तुम्हाला त्याची हे कराल ना परचेस, तर हा पीडीएफ मी तुम्हाला जसा क्रिएट होऊन जाईल तसं मी जे परचेस करेल त्याच्या आयडीवर हे नंबर मी नंबरवर वन वर्डचं पीडीएफ सुद्धा पाठवून देईल, ठीक आहे. मग तुम्ही म्हणजे मी कोण सांगता ना 100 पेज म्हणजे पूर्ण पीवायक्यूचं तुमचं क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. की जे ओरिजिनल जे पीवायक्यू आहे ते तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. जर कुणाला अजून काही विचारायचं असेल तर माझा या नंबरवर मला व्हॉट्सअप करा, ठीक आहे. तर चलूया
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.